तर आज मी चाललो आपल्या बुलेटवर माझ्या बाबाचा जेवणाचा डबा घेऊन आपल्या थेट वावरात. अन मग पोचतो ना बा आपल्या वावरात. अन मग तिकडल्या धुरून बाबानं मला जोरात आवाज दिला, भाऊ म्हणे एवढी कॅनान म्हणे पाणी प्याले. अन पारे बा आपल्या गरीबाच्या वावरातली पराठी कशी चर्रत अशी लागली. अन हे पहा आपल्या वावरातलं मोठं बेलाचं झाड, गेलं तर मी डायरेक्ट पलंगच टांगून दिलाय. अन उन्हाचं तर वावरात माणूस गोरापानच पडते. अन लय टाइम झालता, माझ्या बाबाला म्हटलं तुम्ही आता जेवून घ्या, तोपर्यंत मी वखर हाकलतो. आणि मग घेतलं ना बा म्या वक्राचं स्टेरिंग हाती. आपण ॲग्रिकल्चर व्हायला आपल्याला वावरातले सर्व कामं जमतात, पण आपण ते कधी दाखवत नाही. आणि मग तेवढ्यात आले ना बा महेश पलान त्याचा फवाऱ्याचा ट्रॅक्टर घेऊन आपल्या वावरात, काऊन की आपल्या सोयाबीनमध्ये मारायचा होता आता तणनाशकचा फवारा. आणि येले येताना मी पहिलेच सांगितलं होतं, बाबू येशील तर टाकी फुल भरून आणजो, काऊन की आपल्या वावरातली लाईन गायब आहे सध्या. मग घेतलं बा हौदातलं पाणी. अन पहा महेश भाऊ किती गोड स्माईल देऊन राहिले. अन झाला रे बा फवारा चालू आपल्या सोयाबीनात. महेश भाऊले म्हटलं उशीर लागलाच चालते, पण फवारा एक नंबर जमला पाहिजे, कारण की गरीबाचा वावर आहे म्हटलं बा दिसत. ते म्हणत टेन्शन नका घेऊ आपण हाव. आणि इकडे आमचे राजू भाऊ म्हणत मी चाललो म्हणत वखर घेऊन माया पराठीत मारायले. आणि मग म्या दिली गाडीची चाबी माया बाबापाशी. आणि मी चाललो ट्रॅक्टरवर बसून घरी.